दारावरची बेल वाजली. शीतलने दरवाजा उघडला. दारात तिचे बाबा मनोहरपंत होते. बाहेर खूप उकाडा होता म्हणून ते थकल्यासारखे वाटत होते. शीतलने आत जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तिने बाबांना पेल्यातून पाणी दिलं. शीतलचे बाबा तसे परिस्थितीमुळे थकलेलेच होते आणि तिची आई सतत आजारी होती. 5-6 वर्ष झाली कॉटला खिळून होती. मनोहरपंतांच्या नोकरीत तसं फार काही मिळकत नव्हती. घराची सगळी जबाबदारी आता एकट्या शीतलवर पडली होती. शीतल एका छोट्या कंपनीत पार्ट टाईम अकाउंटंटचं काम करत होती. शीतल खूप साधी, सालस आणि मनमिळाऊ मुलगी. लहानपणापासून तिच्या वाट्याला सुख असं आलंच नाही. लहानपणी मुलं खेळायची, दंगामस्ती करताना दिसायची, पण शीतल मात्र घरातच असायची. शीतलची आई वरचेवर आजारी असायची आणि ती मात्र लहानपणापासून घरात लक्ष देऊ लागली होती. ती वयाने लहान पण कर्तृत्वाने जाणती झाली होती. मनोहरपंतांना हे पाहून खूप वाईट वाटायचं. आपली मुलगी ज्या वयात खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, त्या वयात घर सांभाळत होती. इतर मुली खेळत असताना पाहून शीतल घरातले काम करते हे पाहून मनोहरपंतांचे डोळे भरून यायचे, पण ते काही करू शकत नव्हते. ते परिस्थितीमुळे हतबल झाले होते. पुढे शीतलने जेमतेम 12वी शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नोकरी करायची असं ठरवलं. मनोहरपंत तिला बोलले सुद्धा, शीतल बाळा, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मी करतो काहीतरी. नको बाबा, तुम्ही एकटे किती करणार? मी नोकरी केली तर तेवढाच तुम्हाला थोडा हातभार लागेल. नाही बाळा, ऐक तू माझं. एकदा शिक्षण अर्धवट राहिलं की ते पूर्ण करता येत नाही. शीतलने मग विचार केला. बाबा बोलतात ते बरोबर आहे. आपण शिक्षण पूर्ण केलं तर चांगल्या कंपनीत चांगली नोकरी मिळेल आणि पगारसुद्धा चांगला मिळेल. पण तिला सगळा भार आपल्या बाबांवर टाकायचा नव्हता. खूप वेळ ती विचार करत बसली होती. एकटीच खिडकीतून बाहेर बघत होती. तेवढ्यात मनोहरपंतांनी तिला आवाज दिला. काय ग चिमणे, कुठं हरवलीस? अधूनमधून मनोहरपंत तिला प्रेमाने चिमणी बोलायचे. काही नाही. काय झालं? कसला विचार करतेस? बाबा, मी पार्ट टाईम जॉब करते. दिवसा जॉब करेन आणि संध्याकाळी अभ्यास करेन. परीक्षा मी बाहेरून देईन. अगं, पण तुझ्यावर जास्त ताण पडेल. नको चिमणे, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, बाकीचं मी बघतो. नाही बाबा, मी आता ठरवलं आहे. तुम्ही हो बोललात तरच मी माझं शिक्षण पूर्ण करेन. तू खूप हट्टी आहेस, ऐकणार नाही कधी. कर तुझ्या मनासारखं. असं बोलून मनोहरपंत त्यांच्या पत्नीच्या रूममध्ये गेले. शीतल खूप खुश होती. आता ती दोन्ही गोष्टी करू शकत होती. एक म्हणजे नोकरी आणि दुसरं म्हणजे तिचं शिक्षण पूर्ण करणार होती. दुसऱ्या दिवशी तिने वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली. जिथे जिथे पार्ट टाईम जॉब होते तिथे तिने ॲप्लिकेशन केले. आता शीतल तिथून येणाऱ्या फोनची वाट पाहत होती. 2 दिवस झाले तरी काही फोन आला नाही. तिसऱ्या दिवशी दुपारी तिला एका कंपनीतून फोन आला. तिला लगेच इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं. शीतलने तसं मनोहरपंतांना सांगितलं आणि ती तयार होऊन बाहेर पडली. तिच्या मनात थोडी धाकधूक होती. कसं असेल ऑफिस? आपल्याला नोकरी मिळेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. तिने बस पकडली आणि सीटवर जाऊन बसली. ती मनातून घाबरली होती. हा जॉब तिचा पहिलाच होता आणि तिला तो कसंही करून मिळवायचा होता. तिचा स्टॉप आला तशी ती बसमधून खाली उतरली. बसस्टॉप समोरच ऑफिसची बिल्डिंग होती. तिने रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली. तिथे बोर्ड लावलं होतं. तिथे तिने एकदा नजर फिरवली आणि ऑफिस कितव्या मजल्यावर आहे ते पाहिलं. 3ऱ्या मजल्यावर ऑफिस होतं. शीतल लिफ्टमध्ये प्रवेश करून 3ऱ्या मजल्यावर आली. आता शीतल आणखीनच घाबरली होती. तिने एकदा जोरात श्वास घेतला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. शीतलने रिसेप्शनिस्टला आपण नोकरीसाठी आलो आहोत असं सांगितलं. रिसेप्शनिस्टने शीतलला थांबायला सांगितलं. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टने तिला केबिनमध्ये जायला सांगितलं. तिचा इंटरव्ह्यू छान झाला होता. तिला दुसऱ्या दिवसापासून जॉबवर यायला सांगितलं होतं. ती खूप खुश होती. तिला महिन्याला 15,000 पगार मिळणार होता. ती आता दोन्ही गोष्टी करू शकणार होती. एक, तिचं शिक्षण पूर्ण करणार होती आणि तिला तिच्या बाबांना मदत करू शकणार होती. आज ती खूप आनंदी होती. घरी जाताना तिने मिठाई घेतली. घरी आल्यावर तिने आपल्या बाबांना आणि आईला ही आनंदाची बातमी सांगितली. शीतलचे बाबा मनोहरपंत ती बातमी ऐकून खूप खुश होते. शीतलच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आपली मुलगी खूप लवकर मोठी झाली. आपण तिचं साधं कौतुक पण करू शकत नाही असे विचार त्यांच्या मनात येऊन गेले. तिची आता तारेवरची कसरत चालू होती. रोज सकाळी ती लवकर उठायची, सगळी कामं आटपायची. जेवण आणि इतर कामं उरकली की मग ती तिच्या आईजवळ जाऊन तिला काय हवं नको ते पाहायची.
शीतल वयाने जरी लहान असली तरी तिच्यामध्ये समंजस आणि हुन्नरी हे गुण होते. जबाबदारीमुळे ती खूप लवकर मोठी झाली होती. आईचं सगळं आवरून मग तिच्या कामाला जायची वेळ व्हायची. तयार होऊन ती जॉबसाठी निघायची. तिथून ती घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायची. जेवण आटोपून आणि सगळं आवरावर करून मग ती अभ्यास करायला बसायची. दिवसभर शीतलची दमछाक होऊन जायची. रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करून ती झोपायला जायची. असं करता करता 2 वर्ष निघून गेली आणि शीतल ग्रॅज्युएट झाली. शीतल उत्तम मार्काने पास झाली होती. तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं. शीतलने आता मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली होती. तिला पूर्ण खात्री होती कुठेतरी चांगली नोकरी मिळेलच. तिने अजून पार्ट टाईम जॉब सोडला नव्हता. तिथे ती जातच होती. रोज शीतल संध्याकाळी घरी आली की विचारायची, बाबा माझं लेटर आलं का? नाही आलं. अगं येईल, तू नको काळजी करू. तसं नाही हो बाबा, पण खूप दिवस झाले, अजून कसं अपॉइंटमेंट लेटर आलं नाही? येईल, तू शांत राहा. तुझ्यासाठी चहा करू का? मलाही थोडासा चहा प्यायचा आहे. तू येण्याआधी मी चहा घेतला होता, पण आता तुझ्यासोबत थोडासा घेईन. काय म्हणतेस, घेणार का? बाबा तुम्ही जास्त चहा घेऊ नका, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो. हो ग चिमणे, पण मी जास्त घेत नाही. आता तुला कंपनी म्हणून मी घेणार आहे. तसंही तुम्ही ऐकणार नाही. करा चहा कडक. शीतलचं आणि तिच्या बाबांचं असं रोज चालायचं. चहा झाल्यावर शीतलने तिची कामं आटपली आणि थोडा वेळ आईजवळ जाऊन बसली. शीतल रोज बाबांच्या चहाची तक्रार आईजवळ करायची. तशीच आजही आईजवळ तक्रार करणार होती. आई बघ, बाबा माझं काही ऐकत नाहीत, सारखं चहा पितात. तेवढ्यात मागून मनोहरपंत आले. काय ग चिमणे, माझ्याच बायकोजवळ तू माझी तक्रार करतेस? ती माझ्या बाजूने आहे, कळलं का? शीतलची आई नलिनीबाई दोघांकडे बघून फक्त हसायची. तिला ही दोघं बाप आणि मुलगी यांच्यातलं भांडण आवडायचं. आई तू हसतेस काय? बोल ना त्यांना काहीतरी. नंतर बोलू नको तू मला. माझ्या नवऱ्याची तू काळजी घेत नाही. हा हा हा. श्रीमंती नव्हती, पण सुखी कुटुंब होतं. नलिनीबाईंचं आजारपण सोडलं तर सगळे हसून खेळून होते. नंतर सगळे जेवायला बसले. जेवण आटोपल्यावर शीतलने एकदा आईच्या रूममध्ये डोकावून बघितलं आणि ती तिच्या रूममध्ये आली. तिच्या मनात विचार आला की अजून अपॉइंटमेंट लेटर का नाही आलं? असा विचार करता करता कधी डोळा लागला तिलाच कळलं नाही. सकाळी लवकर उठून सगळी कामं आटोपून शीतल ऑफिसला जायला निघाली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात नेहमीचे पोस्टमन काका होते. हातात एक एनवलप घेऊन उभे होते. कशी आहेस शीतल बेटा? ठीक आहे काका. हे घे तुझं लेटर आलं, सही कर बघू. हो करते. सही करून शीतलने हातात लेटर घेतलं आणि पाकिटातून पेपर बाहेर काढला. शीतलने ते लेटर वाचून खूप आनंदी झाली. तिचे बाबासुद्धा तिथेच उभे होते. पोस्टमन काकांनी तिला विचारलं, काय ग, काय झालं? एवढी खुश का झाली तू? काका, बाबा, मला एका चांगल्या कंपनीमधून अपॉइंटमेंट लेटर आलं आहे, ज्याची मी वाट पाहत होते. उद्याच त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं आहे. घरातलं वातावरण खूप आनंदी झालं होतं. शीतलने ही बातमी तिच्या आईला सांगितली. नलिनीबाईंना खूप आनंद झाला. शीतलने देवाला नमस्कार केला आणि ती ऑफिसमध्ये जायला निघाली. आई, बाबा, निघते मी आणि उद्यासाठी सुट्टी घेते. चला मी पण निघतो, बाकीच्या घरी जाऊन पत्र देतो. पोस्टमन काकांनी निरोप घेतला आणि ते निघून गेले. शीतलसुद्धा घरी निघाली आणि ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टकडे सुट्टीसाठी अर्ज दिला आणि काम करायला सुरुवात केली. पण तिचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. तिचं सगळं लक्ष सुट्टी मिळेल की नाही इकडे लागलं होतं. संध्याकाळी ती घरी जायला निघाली तेव्हा रिसेप्शनिस्टने शीतलला हाक मारली. शीतल स्वतःच्या विचारात होती. आवाज ऐकून ती थबकली. हा, अगं इकडे ये. काय झालं, काही काम आहे का? अगं नाही. मग? अगं तुला उद्या सुट्टी मिळाली. शीतल हे ऐकून खूप खुश झाली. थँक्यू. मी काय केलं? मी फक्त तुला सांगितलं. शीतलला सुट्टी मिळाली होती. आता ती उद्या नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाऊ शकत होती. शीतल घरी आली, हातपाय धुतले आणि देवाला नमस्कार केला. तिने तिच्या बाबांना उद्याची सुट्टी कन्फर्म झाली ते सांगितलं. मनोहरपंत खूप खुश झाले आणि मनोमन देवाजवळ प्रार्थना करू लागले. देवा, माझ्या मुलीला ही नोकरी मिळू दे. तुझे खूप उपकार होतील. माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आहे, त्याचं तिला फळ मिळू दे. शीतल आईच्या रूममध्ये डोकावून पाहिलं. आई झोपली आहे असं पाहून ती स्वयंपाकाला लागली. तिने पटपट जेवण बनवून थोडा वेळ आईबरोबर गप्पा मारायला गेली. नलिनीबाई उठून बसल्या होत्या. आई कशी आहेस? आज छान झोप झालेली दिसते. हे ऐकून नलिनीबाई गालातल्या गालात फक्त हसल्या. हसलीस का? मी येऊन गेले होते तेव्हा तू झोपली होतीस.
त्यावर नलिनीबाई बोलल्या, हो माहीत आहे. म्हणजे तू जागी होती? मला वाटलं झोपली होतीस. ये बस इथे. सगळं तुझ्या एकटीवर भार पडला आहे. मी काही करू शकत नाही. आता तुला ही नोकरी लागली की तुझं लग्नाचं पाहायला हवं. हे ऐकून शीतलला राग आला. एवढी काय घाई आहे? आणि तसंही मी लग्न करणार नाही. लग्न केलंच तर तो मुलगा असा हवा जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. नलिनीबाईंना हसायला आलं. त्यांनी शीतलला बसायला सांगितलं. बस इथे. ऐक आता मी काय सांगते ते. हां बोल. आम्हाला माहीत आहे तुला आमची खूप काळजी आहे. पण कसं आहे ना, तो मुलगा, आपलं घर, नाती हे सगळं कसं बरं सोडून येईल? आणि आज सर्व मुलगी करत आली आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथले काही नियम आहेत, ते आपण बदलू शकत नाही. तू सुखी राहावी बस एवढीच आमची इच्छा आहे. अधूनमधून तू येशील आम्हाला भेटायला, तेव्हा असा हट्ट तू करू नकोस. झालं तुझं बोलून? हो. आता मी काय सांगते ते ऐक. माझं मी सगळं ठरवलं आहे, तेव्हा तू काळजी करू नको. जेवून घे आणि औषध घेऊन आराम कर. मी आलेच. असं बोलून शीतल रूम बाहेर आली. सर्वांनी जेवणं केली आणि थोडा वेळ अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या. झोपेची वेळ झाली तशी शीतल तेथून उठली आणि झोपायची तयारी करू लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी शीतल उठली. तिने भरभर तिची कामं आटपायला घेतली. आज तिला नवीन कंपनीमध्ये जायचं होतं. आज तिने खूप छान ड्रेस घातला. असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तयार होऊन तिने देवाला नमस्कार केला आणि आईबाबांना सांगून ती घराबाहेर पडली. बस पकडली आणि ती ऑफिस गेटजवळ आली. ऑफिस बाहेरून खूप सुंदर दिसत होतं. शीतलने लिफ्टचं बटन प्रेस केलं आणि लिफ्टची वाट पाहू लागली. लगेच लिफ्ट खाली आली आणि ती लिफ्टमध्ये प्रवेश केला. 2 नंबर तिने प्रेस केला आणि ती वाट पाहू लागली. शीतल मनातून खूप घाबरली होती. हा जॉब मिळेल का अशी शंका मनात येत होती. ती लिफ्टमधून बाहेर आली आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. आल्यावर तिने सगळीकडे नजर फिरवली. रिसेप्शन डेस्कजवळ जाऊन रिसेप्शनिस्टला तिने लेटर दाखवलं. तुम्ही बसा, मी सरांना इन्फॉर्म करते. रिसेप्शनिस्ट मिस अंजलीने सांगितलं. हो चालेल, मी बसते, ती बोलली. ती सोफ्यावर जाऊन बसली. मिस अंजली फोनवर बोलत होती. बहुतेक ती शीतल आली आहे हे सांगत असणार. शीतल आतून बोलावणे येईपर्यंत ती ऑफिस स्टाफ आणि ऑफिस निहाळत होती. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होतं. मात्र एक व्यक्ती शीतलकडे चोरून बघत होती. त्या व्यक्तीचे नाव सुधीर जोशी होतं. सुधीर जोशी मुंबईमध्येच राहणारा. एकटाच राहत होता तो. आई वडील, भाऊ बहीण कोणी नव्हते त्याला. लहानपणी एका अपघाताने त्याचे आई वडील निघून गेले. लहानपणापासून तो त्याच्या मामा मामीकडे राहिला. त्यांना सुद्धा मुलबाळ नव्हतं. ते सुधीरला आपलाच मुलगा समजून त्याची देखभाल करत होते. सुधीर दिसायला खूप सुंदर, एकदम राजबिंडासारखा. कॉलेजमध्ये असताना अनेक मुली त्याच्यावर प्रेम करायच्या. पण सुधीर कधीच कोणत्या मुलीला भाव द्यायचा नाही. तो कधीच कोणत्या मुलीजवळ बोलायला जायचा नाही. कॉलेज संपलं आणि पुढे त्याने MBA केलं आणि या कंपनीत जॉबला लागला. त्याचे मामा मामी आता गावी जाऊन राहत आहेत. गावी घर, शेतजमीन आहे आणि तिकडे लक्ष द्यायला कोणी नाही. म्हणून मग ते गावी राहायला गेले. सुधीर आता एकटाच मुंबईमध्ये राहतो. अधूनमधून त्याचे मामा मामी त्याला भेटायला येतात. कधीकधी सुधीरसुद्धा एक फेरी गावी टाकून येतो. आता सुधीरचं लक्ष शीतलकडे लागलं होतं. कधी कोणत्याही मुलीकडे न बघणारा सुधीर आज तो तिच्याकडे बघत होता. अचानक तिचं लक्ष सुधीरकडे गेलं. दोघांची नजरानजर झाली. सुधीर एकदम बावचळला. आपली चोरी कोणीतरी पकडली असं त्याला वाटलं. लगेच खाली मान घालून त्याने कामाला सुरुवात केली. मिस शीतल, रिसेप्शनिस्टने हाक मारली. शीतलने आवाजाच्या दिशेने मान वळवली आणि ती रिसेप्शन डेस्कजवळ गेली. तुम्ही आज जाऊ शकता, मिस अंजलीने सांगितलं. हो थँक्यू. असं बोलून शीतलने केबिन डोअर नॉक केलं. मे आय कम इन सर? येस कम इन. शीतल आतमध्ये गेली आणि सरांसमोर जाऊन उभी राहिली. बसा मिस शीतल. धन्यवाद सर. मिस शीतल, तुमचा बायोडाटा मी पाहिला आहे. खूप छान आहे आणि तुम्हाला कामाचा अनुभवसुद्धा आहे. तुम्हाला हा जॉब मिळाला आहे आणि तुमची सॅलरी बाबतीत काही अपेक्षा आहे का? अपेक्षा आहेत सर. घरी आई आजारी आहे आणि घरची परिस्थिती बेताचीच आहे. पण मी काही सांगत नाही. तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे, शीतल बोलली. ठीक आहे, तुमचा हा प्रामाणिक स्वभाव आवडला. तुम्हाला महिन्याला 30,000 पगार मिळेल. एवढा ठीक आहे ना? हो ठीक आहे सर. शीतलला पगार ऐकून तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. ती भांबावून गेली आणि आतून खूप खुशही झाली. ठीक आहे, उद्यापासून तुम्ही जॉबवर येऊ शकता. सॉरी सर, मला उद्या जॉईन होता येणार नाही. का, काही अडचण आहे का? नाही सर, अडचण नाही, पण मी जिथे आधी काम करत होते तिथे मला जाऊन कळवावं लागेल. मी परवापासून आले तर चालेल का? हो चालेल. तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता. खूप धन्यवाद सर.
असं बोलून शीतल केबिनच्या बाहेर आली. तिच्यासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका मोठ्या कंपनीत तिला जॉब मिळाला होता. परवापासून तिला जॉईन व्हायचं होतं. ती तशीच घरी आली. घरी आल्यावर तिने नवीन ऑफिसमध्ये जे घडलं ते तिच्या आईबाबांना सांगितलं. मनोहर पंत आणि नलिनी या दोघांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. ते दोघे तिच्याकडे कौतुकाने पाहू लागले. शीतल दोघांकडे आळीपाळीने पाहू लागली. असे का पाहत आहात तुम्ही दोघं? तुम्हाला आनंद नाही झाला का? अगं, आम्हाला खूप आनंद झाला. एक मुलगी असून तू हे शिखर पार केलंस. आता फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे, म्हणजे आम्ही मोकळे, मनोहर पंत बोलले. नाही बाबा, मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. असं बोलून शीतल तिथून उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. चिमणे, अगं असा हट्ट करू नये बाळा. अशाने तुझं लग्न कसं होईल? आत्ताच्या काळात असा मुलगा मिळणं खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याचे आईवडील सोडून आम्हाला का सांभाळेल? मनोहर पंत बोलले. यावर शीतल काही बोलली आणि तिने जेवण वाढायला घेतलं. जेवताना कोणीच काही बोललं नाही आणि आईबाबा शीतलकडे बघत जेवत होते. त्या दोघांना आपल्या मुलीची तळमळ दिसत होती आणि आपल्याप्रती असलेली तिची काळजी यामुळे ते दोघे चिंतित झाले होते. जेवण आटोपल्यावर शीतल आवराआवर करू लागली. सगळं आवरल्यावर ती एकटीच खिडकीजवळ उभी राहिली आणि विचार करू लागली. मी माझ्या आईबाबांना असं एकटं सोडू शकत नाही. मुलगी असली म्हणून मी माझी जबाबदारी नाकारू शकत नाही. जोपर्यंत मला तसा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं तिने मनाशी निश्चित केलं. दुसऱ्या दिवशी शीतल घरचं सगळं आटोपून तिच्या जुन्या ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर ती सरांच्या केबिनमध्ये गेली. ये शीतल, काय काम काढलं, असं तिच्या सरांनी विचारलं. ती थोडी अवघडल्यासारखी झाली, कारण तिने 1 महिन्याची नोटीस दिली होती, पण तिला त्याआधीच जॉब सोडावा लागत होता. काय गं, काय झालं? निसंकोचपणे सांग, तिचे सर बोलले. सर, मी उद्यापासून इथे जॉबवर नाही येऊ शकणार. मला दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला आहे, असं शीतलने सांगितलं. अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. हे असं घाबरत का सांगत होतीस तू? पेढे कुठे आहेत? सर बोलले. शीतल सरांकडे पाहतच राहिली. सर तिला काही बोलले नाहीत आणि त्यांनी लगेच परवानगी दिली. हे ऐकून तिला हायसं वाटलं. हात जोडून शीतलने सरांचे आभार मानले आणि तिथून ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ती घराच्या वाटेने निघाली. उद्या नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचं होतं आणि सगळी तयारी करायची होती. उद्यापासून तिला लवकर उठावं लागणार होतं, कारण ऑफिसची वेळ 10ची होती. तेव्हा तिला सगळं आटोपून घरातून 9 वाजता तरी निघावं लागणार होतं. ती घरी आली आणि तिने उद्यापासून नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचं आहे असं सांगितलं. शीतल आता मनात हिशोब लावत होती. घर खर्च, आईची ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित होणार होतं. आजचा दिवस संपला आणि तिने झोपायची तयारी केली. आज तिने सगळं लवकर आटोपलं होतं. उद्यापासून तिला आणखीन लवकर उठावं लागणार होतं. दिवे मालवले आणि ती झोपी गेली. उद्याचा नवीन दिवस आणि नवीन स्वप्न पाहण्यासाठी. शीतल सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठली. भरभर तिने सगळं आवरलं आणि ऑफिसला जायला निघाली. जाताना तिने आईबाबांना आणि देवाला नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडली. आईच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले आणि मनात विचार आला, आज मी ठीक असते तर माझ्या लेकीला एकटीने सगळं करावं लागलं नसतं. मनोहर पंतांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं, त्यांना धीर दिला. होईल सगळं नीट, आपली लेक खूप मजबूत आहे, असं बोलून त्यांनी रेडिओ लावला. रेडिओवर छान गाणं लागलं होतं. काळ्या मातीत मातीत ती फन चालते. मनोहर पंत ते गाणं गुणगुणू लागले. दोघांना हास्यविनोद चालू होता आणि मध्ये शीतलच्या भविष्याबाबत चर्चा चालू होती. इथे शीतल बरोबर 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टला जाऊन भेटली आणि आजपासून ऑफिस जॉईन करणार असल्याचं सांगितलं. रिसेप्शनिस्टने तिला सुधीरच्या बाजूच्या टेबलवर बसण्याची व्यवस्था केली. शीतल आपल्या टेबलजवळ आली आणि तिने बॅगेतून तिच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून व्यवस्थित मांडून ठेवल्या. बाजूच्या टेबलवर सुधीर बसला होता. त्याचं तिच्याकडे लक्ष लागलं होतं. ती आपल्याच कामात मग्न होती. तिचं सगळं सामान लावून झाल्यावर सुधीरने हात पुढं केला. हाय, मी सुधीर जोशी. शीतल पंत, शीतलने सांगितलं. खूपच सुंदर नाव आहे. धन्यवाद, असं बोलून ती आपल्या कामाला लागली. असेच दिवस जात होते. हळूहळू शीतल तिथे रुळू लागली होती. सगळ्यांना ती मदत करायची, प्रत्येकाशी हसून बोलायची. तिचं काम झालं की ती लगेच घरी निघायची. घरी जाऊन तिला सगळं आवरायचं असायचं. हळूहळू दिवस जात होते. मनोहर पंत काळजीत असायचे. शीतलचं लग्न झालं की आपण मोकळे झालो हा त्यांचा विचार चालू असायचा. नलिनीबाई सुद्धा हाच विचार करत असायच्या. त्यातून आपल्या मुलीची अट हा त्यांना पोरखेळ वाटत होता. 1-2 स्थळं येऊन गेली,
पण त्यांना शीतलची अट मान्य नव्हती. आई वडील चिंतातूर झाले. कसं होणार आपल्या मुलीचं? शीतल काही हट्ट सोडायला तयार नव्हती. सुधीरचं लक्ष शीतलकडे लागलेलं असायचं. त्याला शीतल आवडू लागली होती, पण तो तिला सांगायला घाबरायचा. काहींना काही कारण काढून तिच्याशी बोलत राहायचा. शीतलला सुद्धा त्याची मैत्री हवीशी वाटायची. तिला पण त्याच्याशी बोलायला आवडायचं. अधूनमधून दोघे कॉफी पिण्यासाठी एकत्र जायचे, पण तिच्या मनात त्याच्या बाबतीत मैत्रीशिवाय कोणतीही भावना नव्हती. शीतलकडून सुधीरला शीतलची एकंदरीत घरची परिस्थिती समजली होती. सुधीरला वाटायचं की तिला आपल्या मनातील गोष्ट सांगावी, फार फार तर ती रागावेल. सुधीर घरी आला की त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त शीतल असायची. सुधीरला जास्त कोणी मित्र नव्हते, त्यामुळे तो आपल्या मनातली गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हता. एक दिवस त्याने ठरवलं की तिला आपल्या मनातली गोष्ट सांगायचीच. सुधीर ऑफिसमध्ये आला तेव्हा शीतल अजून आली नव्हती. त्याने ठरवलं आज शीतलबरोबर कॉफी प्यायला जाऊ, तेव्हा तिला आपल्या मनातली गोष्ट सांगू. शीतल ऑफिसमध्ये आली तेव्हा सुधीरचं लक्ष तिच्याकडेच होतं. हाय, गुड मॉर्निंग, ती बोलली. पण सुधीरचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. उत्तर मिळालं नाही म्हणून तिने त्याच्याकडे पाहिलं. ह्याला काय झालं, हा असा का बघत आहे, असं शीतल स्वतःशीच बोलली. शीतल मग त्याच्या टेबलजवळ गेली आणि टेबलवर थाप दिली. तसा सुधीर दचकला. काय, लक्ष कुठे आहे तुझं? मी एकटीच बोलते. काय झालं, सगळं ठीक आहे ना? शीतलने विचारलं. हो हो, सगळं ठीक आहे. तू कधी आलीस? मला कळलंच नाही तू कधी आलीस ते. तू काही बोलत होतीस का? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. काय बोलत होतीस तू? बोल, सुधीर बोलला. अरे हो हो, किती प्रश्न विचारतोस, जरा श्वास तरी घे. माझा श्वासच अडकलाय तुझ्यात, असं सुधीर पुटपटला. काय म्हणालास तू? कुठे काय, काही नाही. संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया, सुधीरने विचारलं. आज पुन्हा? का रे बाबा? शीतल. काही नाही ग, असंच. चल ना जाऊया प्लीज. ओके, जाऊया, असं बोलून शीतल तिच्या टेबलजवळ येऊन तिचं काम करू लागली. पण सुधीरचं आज काही कामात लक्ष नव्हतं. त्याच्या मनात गोड युद्ध चालू होतं. संध्याकाळ कधी होते याचीच तो वाट पाहू लागला. त्याचं सारखं घड्याळाकडे लक्ष लागलं होतं. सुधीर मनाची सगळी तयारी करून कसं आणि काय बोलायचं हे तो पुन्हा पुन्हा आठवू लागला. संध्याकाळ झाली तशी शीतल सुधीरच्या टेबलजवळ आली आणि म्हणाली, चल निघूया का? हो चल, असं बोलून सुधीर तिच्यासोबत चालू लागला. कॉफी शॉप ऑफिसच्या समोरच होतं. दोघे आले आणि एखादं टेबल बघून तिथे बसले. सुधीरने 2 कप कॉफी ऑर्डर केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सुधीरने आईची तब्येत कशी आहे, घरी कसं आहे अशी चौकशी केली. शीतलने पण सगळं ठीक असल्याचं सांगितलं. सुधीरने आता जास्त बोलणं न लांबवता मुख्य विषय बोलण्याची सुरुवात केली. शीतल, मला तुला काही सांगायचं आहे. हो बोल ना, सुधीरने धीर करून शीतलला सांगितलं. शीतल, तू मला खूप आवडतेस, माझ्याशी लग्न करशील? यावर शीतल काही बोलली नाही. ती फक्त त्याला म्हणाली, उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर घरी चल. सुधीरला ती अशी का बोलली हे त्याला समजलं नाही. ठीक आहे, येईन मी तुझ्याबरोबर, पण तू असं काय आहे जे तू मला इथे सांगू शकत नाहीस? तू ये घरी, मग कळेल तुला. चल निघूया आपण, मला घरी जायला उशीर होतोय, शीतल म्हणाली. हो चल निघूया. सुधीर असं बोलून दोघे कॉफी शॉपमधून बाहेर आले. शीतलने बस पकडली आणि ती निघून गेली. सुधीर फक्त बस जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला. त्याने पण बाईक सुरू केली आणि निघाला. त्या दिवशी दोघांच्याही मनाची चलबिचल चालू होती. दोघांनाही रात्रभर झोप नव्हती. दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसमध्ये आले, पण फारसे काही बोलले नाहीत. कामापुरतं थोडंसं बोलणं होतं आणि आपलं काम करत होते. सुधीरच्या मनात धाकधूक होती. हिनं मला घरी का बोलावलं हे कळत नव्हतं. संध्याकाळी सुधीर शीतलबरोबर तिच्या घरी आला. तिने सुधीरची ओळख आपल्या बाबांबरोबर करून दिली. मग तिने त्याला आईच्या कॉटजवळ घेऊन गेली. तिच्या आईची अशी अवस्था आणि घरची परिस्थिती बघून सुधीरला खूप वाईट वाटलं. शीतल त्याला बोलली, हे माझं कुटुंब आहे, यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांना सांभाळेल. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे, माझी अट मान्य असेल तर करू आपण लग्न. शीतलला माहीत होतं की तिची अट सुधीर मान्य करणार नाही, तो आपल्याशी लग्न करणार नाही. सुधीर थोडा वेळ तिथे थांबला, तिच्या आईबापांशी गप्पा मारल्या आणि तिथून निघाला. घरी जाताना त्याच्या डोक्यात शीतलचे आणि तिच्या घरचे विचार चालू होते. सुधीरचं पण आयुष्य असं धक्काधक्कीतून गेलं होतं. त्याचे आईवडील लहानपणीच गेले होते. मामाच्या घरी तो लहानाचा मोठा झाला होता. तिथे त्याने चांगलं शिक्षण घेतलं आणि घरी तो मामीला घरकामात मदत करू लागला. पुढे त्याने छोटे छोटे कामं करून आपले शिक्षण पूर्ण केलं. मामांना एकट्यांना हा भार द्यायचा नव्हता, म्हणून तो जे मिळेल ते काम करायचा. आता तो चांगल्या कंपनीत जॉबला आहे. तीच परिस्थिती अजूनही शीतलची आहे. सुधीर घरी आला. तो विचार करू लागला की आपण शीतलसाठी काय करू शकतो.
तिचा त्रास कमी होईल हे विचार चालू होते. रात्री किती वेळ तो जागा होता हे त्याला माहीत नव्हतं. विचार करतच त्याचा डोळा लागला आणि तो झोपून गेला. सकाळी उठून त्याने सगळं आवरलं आणि ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्यावर त्याला शीतल दिसत नव्हती. तो शीतलला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. तो विचार करू लागला, आज शीतल ऑफिसमध्ये आली नाही का? माझ्यामुळे ती आली नाही का? काय झालं असेल? का आली नाही? असे अनेक विचार डोक्यात चालू होते. मग त्याने ऑफिसमध्ये शीतलची मैत्रीण नीना हिच्याजवळ चौकशी केली. हाय नीना. हाय, आज तू इथे कसा? काम होतं तुझ्याकडे. माझ्याकडे काय? आज शीतल का आली नाही? अरे, तिच्या आईची तब्येत अचानक खूपच बिघडली म्हणून आज ती आली नाही, नीना म्हणाली. ओके, थँक्यू, सुधीर म्हणाला. सुधीर मनात एकटाच बोलू लागला. काय झालं असेल तिच्या आईला? खूप सिरियस तर नसेल? एकटी शीतल कशी सांभाळत असेल? मला जायला हवं. आणि तसाच तो रिसेप्शनिस्टला काही सबळ कारण सांगून तिथून निघाला. जोपर्यंत तिच्या घरी पोचत नाही तोपर्यंत सुधीरला एक एक क्षण महिलाचा वाटत होता. थोड्या वेळाने सुधीर शीतलच्या घरी पोहोचला. घरचं वातावरण खूप गंभीर होतं. घरी डॉक्टर आले होते. तिच्या आई बाबा आईच्या बाजूला बसले होते. शीतल एका बाजूला रडत उभी होती. सुधीरने पुढे होऊन तिला धीर दिला. शीतल, आईला काही होणार नाही, तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. ह्या एवढ्याच बोलण्याने तिला खूप धीर आला. एक बळ मिळाल्यासारखं झालं. शीतलला त्या शब्दांचा खूप आधार वाटला. मनोमन ती खूप सुखावली होती. डॉक्टरांनी शीतलच्या आईला व्यवस्थित तपासलं, काही औषधं लिहून दिली. डॉक्टर जायला निघाले तसा सुधीर पण त्यांच्याबरोबर बाहेर आला. त्याने डॉक्टरांना तिच्या आईबद्दल नीट चौकशी केली आणि उपचार किती वेळ चालू ठेवावे लागेल हे सर्व त्याने सविस्तर विचारलं आणि मग तो आतमध्ये आला. त्याने शीतलला आणि तिच्या बाबांना काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. लवकरच त्यांना बरं वाटेल आणि त्या हिंडू फिरू लागतील. हे ऐकून मनोहरपंत आणि शीतल या दोघांना बरं वाटलं. सुधीर थोडा वेळ तिथे थांबला आणि मग तो पुन्हा ऑफिसला जायला निघाला. शीतल आणि तिचे बाबा जेवून जाण्याचा आग्रह करत होते, पण सुधीर सहज बोलण्याच्या ओघात बोलून गेला. पुढल्या वेळी हक्काने जेवायला येईन असं बोलून तो तिथून निघाला आणि ऑफिसमध्ये आला. पण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. सारखा शीतलचा विचार चालू होता. त्याने शीतलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने तसं त्याच्या मामांनाही कळवलं होतं. काही दिवस असेच निघून गेले. हळूहळू तिला सुद्धा सुधीर आवडू लागला होता. सुधीरचं अधूनमधून शीतलच्या घरी जाणं येणं चालू होतं. तिच्या आईबाबांना सुधीर हा त्यांच्याच घरातला व्यक्ती आहे असं वाटत होतं. शीतलच्या आईची तब्येत आता थोडीफार सुधारली होती. सुधीरने आता मनाशी निश्चय केला, शीतलबरोबर लग्न करायचं. त्याने त्याच्या मामा मामीला मुंबईमध्ये बोलावून घेतलं. ते आल्यावर सुधीरने शीतल आणि स्वतःबद्दल थोडक्यात दोघांना सांगितलं. दोघांनी सुधीरचं बोलणं ऐकून घेतलं. मग ते थोडा वेळ विचार करू लागले. दोघे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला. सुधीर मनातून घाबरला होता, मामा मामी होकार देतात की नाही. पण मामा मामींनी त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली. मामाने सुधीरला सांगितलं, सुधीर, त्यांना कळवा, आपण संध्याकाळी त्यांच्याकडे येत आहोत. सुधीर हे ऐकून खूप खुश झाला. त्याने मामा मामीला आनंदाने मिठी मारली. लगेच त्याने शीतलला फोन करून कळवलं. इथे शीतलसुद्धा हे ऐकून खूप खुश झाली. तिला तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. तिने ही बातमी आईबाबांना सांगितली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली. संध्याकाळी सुधीर आणि त्याचे मामा मामी शीतलच्या घरी आले. शीतल आणि मनोहरपंतांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला सांगितलं. सुधीरने मामा मामींची ओळख करून दिली. त्याने त्याचा निर्णय शीतलला आणि तिच्या घरच्यांना सांगितला. शीतल, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तुझ्या आईबाबांची काळजी घेईन, त्यांचा सांभाळ करेन. हे ऐकून मामा मामीला आपल्या भाच्याचं खूप कौतुक वाटलं. शीतल चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली. तिने सुधीरला सांगितलं, सुधीर, तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस, पुन्हा विचार कर. पण सुधीरचा निर्णय पक्का होता. माझा निर्णय पक्का आहे असं सुधीरने सांगितलं. मग सुधीरने तिच्या आईबाबांचं मत त्यांना विचारलं. शीतलच्या आईबाबांना हे ऐकून खूप आनंद झाला. सुधीरसारखा मुलगा आपल्या शीतलसाठी शोधून सापडणार नाही हे त्यांना माहीत होतं. सुधीर आणि शीतलने आईबाबांचा आणि मामा मामींचा आशीर्वाद घेतला. शीतलचे आईबाबा खूप खुश झाले. सुधीर खूप चांगला मुलगा आहे, आपल्या मुलीला मिळाला आहे. त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले. शीतलच्या आईची तब्येत बरी नसल्याने लग्न साध्या पद्धतीने करायचं ठरलं. 2-3 दिवसांनी त्यांनी एखादा चांगला मुहूर्त पाहून दोघांचा साध्या पद्धतीने विवाह लावून दिला. सुधीरने आता घरची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती. शीतलच्या आईची तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती.
मनोहरपंतांनी आपल्या मुलीचा संसार सुखाचा पाहून मनोमन देवाचे आभार मानले. सगळे खूप आनंदाने राहत होते. शीतल खूप खुश होती. आयुष्यात पहिल्यांदाच ती हे सुख अनुभवत होती. आज खऱ्या अर्थाने शीतल मोकळा श्वास घेत होती. कथा कशी वाटली? जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.